नमस्कार, सोनाली किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आजचा मेनू आहे, तयार करणार आहोत रवा उत्ताप्पा। अगदी तुम्हाला हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये सुद्धा एवढा छान भेटणार नाही असा रवा उत्ताप्पा आपण घरच्या घरी बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने। इथं रवा घेतला आहे, जितकी तुमच्या घरामध्ये लोक आहेत त्या पद्धतीनुसार तुम्ही रवा इथं घेऊ शकता। तर इथं मी 3 वाट्या रवा घेतलाय। एवढा रवा 3 ते 4 लोक पोट भरून उत्तापा खाऊ शकतात। तर त्यामध्ये घालायचं ताक, तुमच्याकडे दही असेल तरी सुद्धा तुम्ही दही घालू शकता। तर ताक आणि दही नसेल तर तुम्ही लिंबू पिळून घालू शकता ह्या बॅटरमध्ये। तर ताक घातलं आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं म्हणजे हे पीठ हे होण्यासाठी मिक्स होण्यासाठी हे पीठ मिक्स करून घ्यायचं चांगलं। तर बघा आपण ताक आणि पाणी घालून हे मिक्स करून घेत आहे पीठ। आणि हे पीठ 15 ते 20 मिनिटं भिजत घालायचं। तर तुम्हाला जास्त आंबूस पाहिजे असेल पीठ तर तुम्ही सकाळी भिजत घालून संध्याकाळी करू शकता। तर 15 मिनिटांनंतर मी हे आता पीठ घेतलं आहे आणि आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये आता बारीक करायचं। तर तुमच्याकडे छोटा बारीक रवा असेल तर ते भिजत घातला असेल तर तुम्हाला बारीक करण्याची काही गरज नाही। तर थोडासा मोठा रवा होता त्यामुळे मी इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करत आहे। त्यामुळे काय होतं की उत्तापा चांगला स्प्रेड होतो आणि मी चांगला होतो एकदम। तर आपण मिक्सरच्या भांड्यामधून काढून घेतला आहे रवा बारीक करून। तर आपण मस्त असा चीज रवा उत्तापा तयार करत आहोत। तर त्यासाठी तर साहित्य घेतले बघा, टमाटर घेतले कट करून, कोथिंबीर आहे, कसुरी मेथी आहे, कांदा घेतलाय कट करून, इनो आणि लाल तिखट। तर तुम्ही कांदा लसूण मसाला सुद्धा वापरू शकता ह्यासाठी। तर ह्यामध्ये आता घालायचं बॅटरमध्ये मीठ चवीनुसार, हिंग पावडर आणि इनो। तर तुमच्याकडे इनो नसेल तर घरातला सोडा घ्यायचा आणि त्या बॅटरवर टाकायचा आणि थोडंसं त्यावर लिंबू पिळलं तरी सुद्धा चालतं। तरी सुद्धा आपलं बॅटर फ्लफी होतं, स्पंजी होतं। तर इनो घालून, मीठ घालून आणि हिंग पावडर घालून हे चांगलं मस्त बॅटर फिरवून घ्यायचं एक 5 मिनिटं गारगार। तर आपलं बॅटर तयार झाले। आता आपण उत्तापा तयार करायला घेऊया। तर तवा ठेवला होता गरम करायला आणि तेल लावून घेतला आहे तव्याला आणि थोडंसं थंड करायचं म्हणजे पाणी मारायचं त्यावर आणि नंतर उत्तापा करायला घ्यायचा। तर उत्तापा सुकायच्या अगोदर त्यावर घालायच्या भाज्या हे लक्षात ठेवायचं की वरची बाजू आहे ती सुकता कामा नये लवकर, त्याच्या अगोदर पटपट काम करून घ्यायचं। त्यावर घालायचं टमाटर, कांदा, कसुरी मेथी। तर तुमच्याकडे कोणत्या भाज्या असतील, तुम्हाला कोणत्या आवडत असतील त्या सुद्धा भाज्या तुम्ही ह्या उत्तापामध्ये घालू शकता। तर लगेच भाज्या घातल्या की उलटण्याच्या साह्यानं त्या दाबून घ्यायच्या म्हणजे त्या पिठामध्ये जातात। अगदी आपण इनो घातल्यामुळे हे पीठ एकदम फ्लफी झालं असतं आणि स्पंजी झालं असतं, त्यामुळे भाज्या लगेच आत घुसल्या जातात। त्यावर घालायची आपली लाल काश्मीर मिरची पावडर आणि थोडंसं तेल सोडायचं। तेल सोडले की काय होतं, आपण जेव्हा उत्तापा पलटी करतो ते आतल्या साईड म्हणजे खालच्या साईडनं त्या भाज्या चांगल्या भाजल्या जातात आणि उत्तापा पण खूप छान टेस्टी लागतो। तर तेलापेक्षा तुम्ही तुपाचा वापर केला तर चालतो। तर माझं तूप नव्हतं त्यामुळे मी इथं तेलाचा वापर केला आहे। तर बघा मस्त असा आपला उत्तापा तयार झालाय, खालून वरून आपण भाजून घेतलाय आणि आता घालायचं आहे आपण चीज। तर तुमच्याकडे चीज नसलं तर चालेल, असाच उत्तापा खावा, तर ऑप्शनल आहे चीज। तर आपण मस्त असं चीज घातलं आहे, छान टेस्ट येते चीजनं। तर उत्तापा तयार झालाय, एका ताटात काढून घेऊया। ह्यासाठी खाण्यासाठी मी खोबऱ्याची चटणी केली आहे। तर ह्याबरोबर खाण्यासाठी सांबर केलं जातं, चटणी केली जाते किंवा असा सुद्धा उत्तापा खूप छान लागतो। तर दुसरा तुम्हाला करून दाखवते। 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या की तवा थोडासा थंड करायचा म्हणजे पाण्याखाली धरायचं किंवा ओल्या कपड्यानं पुसायचा आणि नंतर हे बॅटर टाकायचं आणि बॅटर टाकल्या लगेचच ह्या बाक्याच्या भाज्या आहेत ते लगेच टाकून घ्यायच्या म्हणजे भाज्या उलटण्यानं लगेच आत जातात आणि उत्तापा चांगला टेस्टी होतो। तर बघा ह्या कांदा घातला आहे, टमाटर घातला आहे, कस्तुरी मेथी, कोथिंबीर घालून घेतली आहे आणि लाल काश्मीरी मिरची पावडर। तर तुमच्याकडे ती नसेल तर तुम्ही घरामध्ये कुठली चटणी असेल ती वापरली तरी चालते। तर भाज्या घालून लगेच उलटण्याच्या साह्यानं दाबून घ्यायचं आणि बॅटर टाकल्यानंतर गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि भाज्या टाकून झाल्या दाबून झाल्या की मग मोठी करायची। तर बघा तेल घातलं आहे आणि मस्त असा उत्तापा दिसत आहे बघा। नक्की ट्राय करून बघा घरातल्या घरात सोप्या पद्धतीने। आणि आता पलटी करून घ्यायचा म्हणजे खालच्या भाज्या पण चांगल्या भाजल्या जातात, एकदम स्पंजी असा कुसकुशीत लागणारा डोसा आपण रवा उत्तापा तयार करत आहोत।
आणि त्यावर विशेष म्हणजे आपण चीज घालत आहे त्यामुळे खूप छान टेस्ट येते. आणि त्यावर घालायचं चीज. नक्कीच ट्राय करून बघा. अगदी हॉटेलपेक्षा आणि रेस्टॉरंटपेक्षा भारी असणारी ही डिश आपण घरच्या घरी तयार करत आहोत अगदी सोप्या पद्धतीमध्ये. तर हा उत्तापा बघा किती छान दिसत आहे. हा आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये. मस्त असे उत्तापे आपण अशाच पद्धतीने सगळे तयार करणार आहोत. तर खोबऱ्याची चटणी आहे मस्त अशी. आणि हे आपले 2 उत्तापे नक्की ट्राय करून बघा. आणि प्लीज माझे व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका. आणि असंच आपलं चॅनल पाहत राहा. धन्यवाद.